तर गाईज आज आम्ही आलेलो आहे दक्कनचा राजा ज्योतिबा मंदिर इथं. चैत्र पौर्णिमा यांची यात्रा असे एकदम जोरात म्हणजे जोरात असते. मग सकाळी उठून आम्ही आलो आहे बघा 9 वाजता ठीक सगळं आवरून बिवरून का नाही गाडीवरनं आलो आहे. आणि एक तासाभरात मी कोल्हापुरात आलो आहे. आणि कोल्हापुरात तुम्ही बघू शकताय कोल्हापुरातनं जवळपास 18 किलोमीटर लांब मंदिर आहे. आणि इथं कणी गर्दी तुम्ही बघू शकता. इथंच ट्रॅफिक कणी नदीवर चालू आहे. तिथनं जरासं पुढं आलो आणि कणी इथं कुठल्या तरी गावामध्ये कणी भाविक जे येतात ना त्यांना कणी भात आणि लोणचं असं कणी एक नंबर कणी कोणी पण या कोणी पण खाऊ शकताय. म्हणजे जे भाविक आहेत त्यांना सरबत कोकम गार सगळ्या प्रकारचं कणी इथं कोल्हापूरमध्ये मिळते बघा. त्यामुळे कोल्हापूरची माणसं एक नंबरची रॉयल आणि खतरनाक असतात. सगळ्यासनी कणी यात्रेनिमित्त मोफत वाटप असते. नाश्ता गार थंड पाणी. ज्योतिबाचं मंदिर पूर्ण बरोबर डोंगरावर आहे आणि पूर्ण डोंगर चढूनच जायला लागते. आणि कणी तिथनं जरासं पुढं आलो इथं आमच्या गावातली मेंबर भेटली. तिने गार प्यालतीत. मग आम्ही पण जरा साईडला जाऊन कणी तर मस्तपैकी गार त्यांनी पिऊन घेतलं बघा. हे आमच्या गावातले मेंबर आहेत. आणि मग तिथनं म्हटलं गार पिऊन कणी पुढं निघूया. मग पुढं आलो बघा. इथं गाड्या लावायच्या होत्या. पुढं पार्किंग वगैरे सगळं बंद केलं होतं. आणि वरती डोंगर चढून कणी आम्हाला जायचं होतं. जवळपास कणी 1 ते 1.5 किलोमीटर आम्हाला डोंगर चढायचा होता. मग गाडीतून इथं पार्किंग केली. मग आता पर्याय नव्हता. पुढं काय पोलीस आम्हाला लावून देणं झालं. त्यामुळं सगळ्या गाड्या बिड्या कणी इथं अलीकडंच लावायच्या किंवा गायमुख आहे तिथं लावायच्या. तिथनं मग चढायला चालू केलं बघा. डोंगर पण बघू शकताय कसा आहे पूर्ण उभा आहे. आणि त्यात कणी वरनं टेम्परेचर ले होतं आणि ऊन होतं. आणि चढायचं म्हटलं की घाईलाच येतं. मग कसं बसं चालू केलं बघा चढायला. मग बरोबर आम्ही 12:30 वाजता कणी मंदिराच्या तिथं आलतो पायथ्याशी. 15 मिनटं वेळ लागला बघा डोंगर चढायला. आणि मग दक्षिण दिग्विजय महाद्वार हे इकडनं आहे दक्षिणच्या बाजून. आणि पाठीमागं तुम्ही भाविक बघू शकताय भरपूर आहेत. आणि बरोबर गेटच्या इथं कणी राजगिऱ्याचं लाडू वाटायला. कोल्हापुरांचा स्वभाव कणी नादखोळा आहे. मग तिथनं कणी लाडूतून घेऊन आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर कणी अशी गुरुवांची घरं आहेत इकडं तिकडं अशी सगळीकडे घरं आहेत. आणि ही इथं मानाची कणी इचलकरंजीची काठी आहे. मग तिथनं जरासं पुढे गेलो आणि नारळ घेण्यासाठी थांबलो. मग तिथं हलगी वगैरे वाजवत कणी काट्या सगळ्या देवाकडं न्यायला चालू होत्या. मग तिथनं चालू आम्ही पण नारळ तीन घेतला आणि जायचं म्हटलं दर्शन घेण्यासाठी. दर्शन घेण्यासाठी भाविक इतकी गर्दी होती म्हणजे लय मोठी गर्दी होती. त्यामुळं आम्ही कणी बाहेरनंच दर्शन घेतलं. मग इथं घोडा भेटला बघा. घोडा आहे दक्कनचा राजा. घोडा कसा आहे आणि इथं घोड्याचे सेवेकरी पण आहेत साईडला. तिथनं मग मंदिराच्या आतमध्ये आलो. भाविक कणी जवळपास माणसं कणी 5 लाखापेक्षा जास्त असतील एवढी माणसं होती. आणि कणी गर्दी तर काय सांगू नकोसा चिंगरा चिंगरी. इकडे यायचं म्हटलं की नाही नेटकी गर्दी असते. चैत्र पौर्णिमा कणी ज्योतिबावरची लय मोठी असते. आणि कणी चैत्र पौर्णिमा कणी झाली कणी बरोबर त्या दिवशी हा गुलाल वाहून जाण्यासाठी पाऊस पडतोय. हे महात्माच आहे. आणि बरोबर आज पाऊस आलेलाच आहे. तो संध्याकाळी 4 वाजता पाऊस आलेला आहे. तुम्हाला आता मी मंदिराच्या गोल दाखवतो. ह्या ज्या तुम्हाला काट्या दिसतात कणी सासनकाट्या प्रत्येक गावातून कणी चालवत घेऊन येतात सासनकाट्या. परत बैलगाड्या घेऊन येतात. अगोदर 3 दिवस कणी येतात. यात्रेच्या अगोदर 3 दिवस येतात. आणि मंदिराच्या गोल फिरून कणी सगळ्यांनी कणी गुलाल वगैरे उडवून कणी मंदिर पूर्ण गुलाबी करायचं असतं. अशी त्यांच्याकडली हे आहे. आणि इथं मानाची कणी ही 2 नंबरची काठी आहे बघा इथली. आणि 1 नंबरची पण काठी अशा कणी भरपूर काट्या असतात. आणि मग इथं नारळ तीन फोडून घेतला बघा पुजाऱ्यांच्या इथं. गर्दी ढीग होती बघा. आज कणी पौर्णिमा असल्यामुळे कणी यात्रा एकदम मोठी म्हणजे मोठी असत्या. भागात कुठे यात्रा नसेल अशी भागात यात्रा असत्या. मग तिथनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया पडलो. पुतळा बाहेर होता. मग तिथून दुसऱ्या देवाला जायचं होतं. यमाई प्रसन्न म्हणजे ज्योतिबाची बहीण यमाई तिकडं जायचं होतं. आणि ह्या ज्या सासन काट्या असतात कणी पहिला ज्योतिबाच्या तिथं मंदिरापर्यंत नेतात. आणि तिथनं कणी यमाई मंदिराजवळ नेतात. म्हणजे सगळ्या इकडनं तिकडं चालवत न्यायच्या असतात अशी त्यांची रीत आहे. आणि इकडं दक्कनचा राजा हे द्वार आहे. आणि इथनं कणी यमाई मंदिरला जायसाठी खाली पायऱ्या आहेत बघा. म्हणजे त्याच्या समोरच आहेत. आणि पोलीस बंदोबस्त पण जोरात आहे. आणि भाविक तुम्ही बघू शकता. आता गर्दीवरनं तुम्हाला समजलं असेल कशी केवढी गर्दी ढीग आहे गर्दी. मग तिथनं आला बघा खाली. आणि कणी दर्शन वगैरे घेतलं. आणि पाठीमागं कणी सासन काट्या वगैरे आल्या. इथं मानाची सासन काठी 1 नंबर 2 नंबर 3 नंबर अशा काट्या असतात. हे आहे यमाई मंदिर तुम्ही बघू शकता. आता मी गोल फिरून तुम्हाला दाखवतो. मग यमाईचं ते दर्शन घेतलं आणि जाऊया म्हटलं. पावसाचं पण वातावरण झालं एकदम. आणि मग तिथनं कणी दर्शन वगैरे घेतलं. आणि कणी डोंगर उतरून बरोबर खाली आला. आणि इथं मस्तपैकी गार तीन पिलं बघा. आणि मन शांत झालं. तरी कोल्हापूर म्हणजे हे ज्योतिबाचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा लागते. आवडला असेल तर फॉलो करावं लागते. सपला इशे. जय हिंद जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका.